पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता सोलापूर देखील हादरलंय। सोलापुरातल्या मोहोळ येथील चिंचोली काठीमध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला। आशा राणी पवन भोसले असं मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे। सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानंच मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी दिली। या प्रकरणात नवरा पवन भोसलेला आणि सासू सासऱ्यांना आता अटक करण्यात आली आहे। सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। पोलीस ठाण्यात मात्र अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी आता पाठवण्यात आलाय। मृत आशा राणी भोसले हिला अवघ्या 3 वर्षांची मुलगी असून त्या दुसऱ्यांदा गर्भवती होत्या अशी माहिती मिळते। मुलींना असं त्रासाला कंटाळून एक वेळेस औषध पिलेली होती। त्याच्या अगोदर एकदा महिने त्रास केल्यानंतर महिला विलीनकर केस केलेला होता। तो पण इथं वळसे ह्या पोलीस स्टेशनला पण तो फिर्याद आलेली आहे। आणि ज्या मुलीनं फाशी घेतली त्या मुलीचं बाळ आहे 3 वर्षाचं, मुलगी आहे ती, आणि पोटामध्ये 3 महिन्याचं बाळ आहे। आणि या लोकांनी ही क्रूर हत्या केलेली आहे। ही फाशी नाही किंवा आत्महत्या नाही, ही केवळ ही केलेली हत्या आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका। आमचं काय ते वैरी नाहीत काय नाहीत, पण आमच्यावर झालेला अन्याय आहे त्याला न्याय मिळावा हीच आमची। दरम्यान मृत आशा राणी भोसले यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। रिश्ता जम गया, शादी हो गया। अच्छा। हाँ, और उसके बाद में थोड़ा दिन अच्छे थे, बाद में से हुंडा दे वो दे देते गए। हम भी गरीब लोग हैं, कितना बोल के देना बोलो। हाँ, उसकी सास तो बोलती है बच्ची पैदा करे वो सोना डालो, एक बार चैन डाले, अंगूठी डाले, पाँव के कड़े डाले, हर बार पैसा। अरे तुम्हारी बच्ची कुंडी लगा के आत्महत्या केली, अरे तर पाया पडतो बाबा, हॉस्पिटल तर घेऊन जा म्हणतर नाही, मेलेला घेऊन मेले येते नाही कि घेऊन जाऊन क्या करायचं है। हर बार मारता था उस बच्ची को, इसलिए तो मैं 4 महीने लेके गया बच्ची को, मेरे घर पे भी रह के 4 महीने तक बेच के नहीं दिया बच्ची को। सारखं वारंवार तिला त्रास देण्यातच येत होता। नवरा सारखं संशय घेत होता, मारत होता तिला। सगळं तिनं अगोदर सांगत होती घरात, सगळं म्हणजे असं व्हायला लागलंय त्रास, तरी पण कुणी ती म्हणजे दखलच घेतली नाही। आमचे सासू सासरे ते पण त्रास देत होते तिला। तिनं तर ती आत्महत्या केलेलीच नाहीये, तिला फाशी दिलेली आहे। ती पोरगी आम्हाला सांगत होती, आम्ही सांगायला गेल्यानंतर ते लोक काहीतरी यांना दडपण घालून वारंवार मिठवामिठवी करून परत न्यायची, कोणतरी माणसं आणायची, सांगायची, असा जवळजवळ 5-25 वेळा झालेला आहे। त्यांचं प्रेमाचा थोडा संबंध चालू होता। मुलगा काय म्हणायचा की तू येतेस की नाही, माझ्याशी लग्न करणार आहे की नाही, नाहीतर मी आत्महत्या करतो, मी ट्रेन खाली पडतो, असं सतत तिला धमकी द्यायचा। त्यांना सगळ्यांना मध्ये घाला, आमच्या पोरगीला न्याय पाहिजे। त्यांनी आम्हाला शिवाय दिलेत तिच्या सासरचे, तुला पण बाळ नाही का, तुझं पण तसं होईल असं होईल असं बोलायला लागले ते।